तर कलर एका रूमचा झाल्यानंतर आपल्या घरात चालली आहे साफसफाई. बघा एक माणूस साफ करताना ही दुसरी आणि हेड ऑफ द हाऊस. काय बेकार पाऊस आलाय यार, सिरियसली असला पाऊस. बघा पाणी बघा खालीपर्यंत, आतमध्ये यायला पाहिजे आहे फक्त दुकानाचे फोन. नमस्कार गाववाल्यांनो, स्वागत आहे आपलं एका नवीन व्लॉग मध्ये. तर आता वाजले दुपारचे बरोबर 12:30 आणि आपण तयार झालोय हॉटेलवरती जाण्यासाठी. आणि हा बघा अजून तो दात घासतोय, याची सकाळ झाली आहे आता. तर हे बुरसं तोंड बघा आणि तुम्ही समजा की याची सकाळ किती वाजता होते ते. आणि आज भाई कलरवाले आले नाही, कशाला काय माहिती यार. कलर काम कधी होणार आहे घराचं काय माहिती. मला वाटतं काम सुरू केल्यापासून 3 वेळा दांडी मारली त्याने. काहीतरी कामामुळेच असेल किंवा कारणामुळेच. असे आपले रेग्युलर आहेत, ओळखीचे पण आहेत, त्यामुळे काय असं फसवणार नाहीत किंवा अचानक मुद्दामून अशी सुट्टी वगैरे मारणार नाहीत. पण काहीतरी कारण असल्याशिवाय मारणार नाहीत. पण तरी पण आपलं काम लेट होतंय ना म्हणून. आणि आपल्याला लवकरात लवकर घर रेडी पाहिजे आहे काही कारणानिमित्त. तर ते तुम्हाला कधीतरी पुढे कळेलच लवकरच. सो आता निघूया आता आपण आपल्या हॉटेलवरती आणि बाकीच्या गोष्टी आपण तिकडे जाऊन करूया. सगळ्यात पहिले भाई दिवाळी झाली आणि दिवाळी नंतर सुद्धा पाऊस पडतोय बघा. आज पावसाने काय केलंय काय माहिती. मगाचपासून काळोख करून मला वाटलं काय पाऊस पडणार नाही, असंच काळोख करून आहे वगैरे. पण आज काय पावसाने कहर केलाय बघा. दिवाळी जाऊन सुद्धा आता नोव्हेंबरची 15 तारीख झाली तरी अजून पाऊस पडतोय. नक्की यावर्षी पावसाने मला वाटतंय 6-7 महिने घेणार आहे वाटतं पाऊस जायला नक्कीच. तुम्हाला कॅमेऱ्यात दिसतोय की नाही माहिती नाही, पण रस्त्यावरती बघा पूर्णपणे पाणी वगैरे, म्हणजे पाण्याचे ड्रॉपलेट्स दिसत आहेत वगैरे. आणि हवेत पण दिसतील तुम्हाला, इथनं दिसत आहेत की नाही माहिती नाही. पण पाऊस पडतोय भाई, पाऊस पडतोय सिरियसली. पत्र्यावरती पण आवाज येतोय. आणि पाऊस नोव्हेंबरच्या 15 तारीखला म्हणजे ना गजबच आहे. आई शपथ तुम्हाला खरं सांगतोय. दिवाळी होऊन गेली, लोकांची भात कातरणी अडली होती पावसामुळे, ती सुरू झाली आणि आता परत पाऊस. करायचं तर करायचं काय लोकांनी, कामं कधी करायची, त्यानंतर सीझन कधी येणार आपला, डंपर हॉटेल विटेल, गिरायक जेवायला बाहेर कधी पडणार, गिरायक बांधकामं कधी सुरू करणार आहेत. तर काय सगळं पावसामुळे गुडगोबर झालं आहे खरं सांगतो तुम्हाला. यावर्षी पाऊस पण लवकर स्टार्ट झालेला आणि यावर्षी पाऊस लेट संपतोय पण. त्यामुळे आपले सगळे ऑर्डर्स वगैरे सगळं चिऱ्याची पेंडिंग पडले. पेंडिंग म्हणजे काय, ऑर्डर्सच निघत नाही आहेत. कारण काय झालं पावसामुळे गाड्या जात नाही आहेत बऱ्याच ठिकाणी. जिथे जिथे पाऊस पडतोय ना त्या ठिकाणी गाडी जायचे बंद झाले. आज जर पाऊस पडला तर उद्या त्या ठिकाणी गाडी जाणार नाही असं पण आहे. कारण तसं पाहिजे तसं ऊन पडत नाही पहिल्यासारखं. आत्ता जस्ट पाऊस जाऊन मला वाटतं 1 आठवडा पण झाला नसेल. आणि पाऊस लास्ट मला वाटतं 1 आठवड्यापूर्वी पडला होता. त्यानंतर आता परत पाऊस पडतोय. म्हणजे प्रॉपर सुकायला गेलं की परत पाऊस पडतोय. कोणचं काय तर कोणचं काय, याचे कपडे सुकत घातलेले भिजले रे बाबा. तर कलर एका रूमचा झाल्यानंतर आपल्या घरात चालली आहे साफसफाई. बघा एक माणूस साफ करताना ही दुसरी आणि हेड ऑफ द हाऊस. इकडे बघा कमरेवर हात, एक हात पुढे आणि बघते कोणतं सामान टाकतायत की नाही. नक्की टाकतायत, आपलं काहीतरी सामान टाकतील म्हणून. हा कचरा सुद्धा दिला पाहिजे. ही फाईल मला विचारते ही फाईल का टाकताय, ही फाईल पाहिजे म्हणून सांगते. हे बघा हे भंगार असली घड्याळ बिडा जी बंद पडली आहे ती सुद्धा ठेवतायत. तुझ्या रूमात लाव, बाजूक मिठी मारून घे. ते त्या दिवशी आणले ते नवीन आणले. आणि कोण काय करू दे नको करू दे, हा मोठ्या सगळ्यात काम करतोय बघा. आता जर्मनचा क्लास करून आलाय, झुकता एकदम असं बघा आर का पडलाय. आता जेवणार खाणार पिणार आणि नंतर झोपणार ना रे. जिमला नाही येणार ना आज, नाही ना. तर हे बघा एवढं सगळं रोंबाट एका रूमचं काढलं नाही, फक्त एवढा कचरा. अजून थोडासा कचरा आहे, तर बघूया आता अजून किती कचरा निघतोय तो. हा मी एवढ्याशातच दमलोय. आता 5 मिनिटापूर्वी मी आलोय आणि 5 मिनिटातच दमलोय ना बघून. बघा सामान लावतायत की अजून अडगळ करतायत ती बघा. हे बघा बघा काय काय वेस्ट गेलंय बघा. हे हेडफोन, हे घड्याळ, हे सगळं दुर्लक्ष केल्यामुळे सामानावरती सगळं वेस्ट झालेलं आहे. माझ्या घरात कोण काय धड नाहीत माणसं माझ्याशिवाय. माझं गॉगल वगैरे टाकशील ना भेटात तर. मम्मी हो बघ रात्री तो चिकन मसाला डबा सुद्धा टाकू नाही. हा तुमची आरड ऐका ते गप झाले म्हणतात. त्यांच्यामुळे बोलतो लोक आमचा आवाजच येऊचो नाही म्हणतात. वाजले 6 मम्मी. तोरणा खराब झाली ती. ते कपडे कोणाक तरी देऊन टाक, म्हणजे कोणाक तरी वापू घालूक तरी गावते. उगाच बरे कपडे होत ना. म्हणजे कोणाची लहान मुलं आहे ते काय आता गेला ॲनाचा मका आठवता.
आठवतं ना? हो ह्याचा टी शर्ट याना शर्ट मला आठवतं याना तर लहानपणीचा. अजून म्हाका याच्यातलं म्हाका याना आठवतं. शर्ट बघताच ते तसं होतो पुचरूड असो. म्हाका हे शर्ट बघताच याना आठवलो. साप दिसता पण ता खळा अजून साप हो गया रिकामी दिसा काय पूर्ण खळा तर घराक लोक येतलो ना. या सिंबाक पण कचऱ्यात टाका उचलून. सिंबा ते बघ पप्पा ये ते बघ ते बघ ते बघ. याचा लाल शर्ट माझा याना गेलो याना दार उघड रे पाठचं. याचा लाल शर्ट माझा येता येता यानाचा याचा आंबोले घातलेला नाही ना. मुकल्या बरोबरचा फोटो आहे त्याच्यात. याचा रोशनचा टाकून दे खराब झाला काजळी पडली. रोशनचा हो आई ते बघ तुझे दात झाली रे तुझी पूजा. हा तयारी कर पटापट. चल ठॉवेल मोवलं कसं झालंय पाठ. तर आपण आता रेडी झालो आणि चाललोय जिमला. मस्तपैकी आंघोळ वगैरे केली. पाऊस खूप थंडगार पडलाय यार. आंघोळ करायचं मन करत नव्हतं तरी गरम पाण्याची आंघोळ केली आणि बरोबर आपलं नशीब चांगलं होतं की हांड्यात पाणी होतं गरम. नाही तर थंड पाण्याची तर करायची हिंमत नव्हती. तर आता आपण तयारी करून चाललोय जिमला. हा बघा आपण रेडी झालाय. आधी आपल्याला जायचंय कुडाळला. जिमच्या आधी पण एका ठिकाणी जायचंय मोबाईल घ्यायला पप्पांचा. मी विसरलेलो नशीब बोलता बोलता आठवलं. आणि मोठी गोष्ट राहिली आपली ती म्हणजे आपली ऍक्टिव्हा इथे राहिली. तर हिला आता हॉटेलवरती नेऊन सोडलं पाहिजे. आणि सीटला पडलीत भोकं तर मी चालवणार नाहीये. ॲनाला चालवायला सांगणार आहे कारण याच्यावरती पाऊस पडलाय आणि याच्यावरती बसलो तर पॅन्ट होणार ओली. तर ॲनालाच लावतोय मी कामाला पण त्याला म्हटलंय प्लॅस्टिक घेऊन बस. कुडाळच्या बाजारात भन्नाट गर्दी व्हायला लागली ना रे. त्यात हे डंपरवाले बघ बघ ह्याला उतरून ना टिचकी दिली पाहिजे. कुठे सांग हसतो काय कानाच्या मागे. तर आता आपण आलोय बरोबर बाजारात म्हणजे इथे स्टँड जवळ. कारण आपण मागच्या वेळी 1.5 महिन्यापूर्वी पप्पांचा मोबाईल दिलेला अर्जंट पाहिजे म्हणून बनवून डिस्प्लेसाठी. आणि आपण तो अजूनपर्यंत आज उद्या करून विसरून गेलो घ्यायला. तर आता म्हटलं वेळ आहे तर घेऊन येऊया. वेळ नाही आज इकडे सरळ रे इकडे लाव खाली. हा तर बरेच दिवस आणि मोबाईल शॉपी बंद आहे. टर्न मार चल मोबाईल शॉपी बंद आहे. खाली मार टर्न. तर आपला पचका झाला. आपल्याला काय मोबाईल भेटणार नाही आणि आता शिव्या खायला पाहिजे कारण उद्या शुक्रवार आहे. शिट टर्न मार मोबाईल शॉपी तोंड त्याचा नंबर घेऊया. खाल बाय स्टँडात घाला नाही परत. आता रात्रीची बस काय. तर आपण इथे उतरून त्यांचा नंबर घेतला. चल पुढे. हा तर आपण इथे उतरून त्यांचा नंबर घेतला कारण त्यांना कॉन्टॅक्ट करून सांगता तरी येईल किंवा विचारता तरी येईल उद्या आमचं काम करतात का, आमचा मोबाईल देतात का प्लीज. कारण आपल्या चुकीमुळे राहिलाय. रिक्वेस्ट केली पाहिजे त्यांना द्या म्हणून. आपण त्यांना सांगितलं काय लगेचच पाहिजे आपल्याला पण आपल्या चुकीमुळे राहून गेला. आणि पप्पाने सांगितलेलं मला काल सांगितलेलं परवा सांगितलेलं किती दिवस 8 दिवस मला सांगतात की की मोबाईल घेऊन ये. माझ्या मस्तीमुळे राहतोय. माझ्या मस्तीमुळे मी कुडाळला लेटच येतो त्यामुळे राहतो. नंतर मग जायचं मन करत नाही यार बाजारात. हल्ली बाजारात गर्दी पण तशीच वाढली आहे ना त्यामुळे. तर आता पण तसंच झालं. आज त्यांनी लवकर का बंद केलं काय माहिती यार. 8 वाजले नाहीत अजून. 8ला 5 काय 10 मिनिटं आहेत तरी पण त्यांनी लवकर बंद केलं. तर ठीक आहे आता उद्या मिळतोय की नाही बघूया. नाही तर उद्या पण गाडी खाल्लीच पाहिजे तशी पण ह्याला. मला माहितच नाही कुठे दिले. मी सांगणार काय तर की हा गेला दुपारी गाडी घेऊन त्यामुळे मला जाता आलं नाही असं सांगणार. हॉटेलवर कोण नव्हतं. मी सांगणार फोन करून सांगायला काय आलेलं. फोन लागायला नको तुझा. कसा नाही लागणार ते थोडी ना आपल्याला माहिती आहे. स्लीपर आहे ना सावकाश. चल पुढे. काहीतरी आहे दगड आहे. नाही रे उंचवटा आहे घाल तू. जाऊ दे पुढे. स्लीपर आहे. तिकडे कसले फटाके फोडतायत. आमच्या ट्रेनरचं लग्न आहे तर ट्रेनरचं लग्न झालं वाटतं त्याच्याबद्दल फटाके फोडतायत. ठीक देवा. जोरदार फटाके फोडतायत साले चतुर्थी असल्यासारखे.
जिम मध्ये काय मस्त गाणी लावला आणि हळदीची माझी नाचून दाखव, ठुमका लावून दाखव एक नागिनवरती. चैत्या असता तर नक्की लावणार असता. मला तो चैत्याचा हाच वाला ठुमका आवडतो. तुम्ही गेलात बघ डोंगरावरती शाळेच्या कपड्यावरती बेबी डॉलवर डान्स केला नाही तो. ती क्लिप टाकू काय रे या व्हिडिओ मध्ये? माझ्याकडे पण होतं वाटतं, माझ्या मोबाईलात आहे ना. हा बलमावर, बरोबर बरोबर, भारी नाचलेला. क्लास मध्ये मम्मी येणार चैत्या उद्या व्हिडिओ बघत असशील तर तुझी बदनामी बघायला केली. गाडीत आपली बॅट बघा, टर्फला जाण्यासाठी एकदा घेतलेली, गाडीतच फिरते अजून. चलो काय बेकार पाऊस आलाय यार, सिरियसली. असला पाऊस बघा, पाणी बघा खालीपर्यंत, आतमध्ये यायला पाहिजे आहे, फक्त दुकानाच्या थोडंसं आतमध्ये यायचं, एवढा पाऊस पडतोय बेकार एकदम. हे बघा इकडे पर्यंत पाणी आलंय. एवढा पाऊस लागलाय ना, टू व्हीलरने जायची ना हिंमत नाही. आणि सिरियसली ना पावसात ना भिजत जावं लागणार. त्यामुळे ॲनाला बोलवलंय. ॲना निघत होता समोरच्या हॉटेलवरनं आणि आत्याला आणायला गेलेला अभिषेक वरती. काय शोधतोय? आवाज शोधतोय? अरे फॅनचा आहे तो रे. तर त्याला सांगितलं काय की मला पण घेऊन चल, नाही तर मी जाईपर्यंत पूर्ण भिजून जाणार चोता. 5 मिनिटं पण एसी लावली. पेट्रोल पाठी ठेवलेलास काय? जेवण आहे, जेवणार बसून आहे माझ्याकडे. 5 मिनिटाला लाईट बंद कर. तर आता घरी वगैरे आलं आपण मस्तपैकी, हॉटेल वगैरे बंद करून. आणि आता आपल्याला अजिबात ताकद नाही की आपण बोलत राहणार तुमच्यासोबत. मला खूप झोप येते, तर पटापट जेवूया आणि जाऊन झोपूया वर एकदाच. आता अजिबात ताकद नाही. तर भाई करूया आजच्या ब्लॉगला इथेच एंड. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.